लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक अरुण गालिंदे यांचा वाढदिवस संपन्न. लोणंद शहरातील उद्योजक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक अरुण बापू गालिंदे यांचा 79वा वाढदिवस सभापती सुनील शेळके पाटील यांच्या शुभहस्ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर इब्रान बागवान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मार्केट कमिटीचे सचिव अमोद शेळके पाटील, माजी उपसभापती दत्तात्रय बिचुकले आदी कर्मचारी, मापारी, हमाल, व्यापारी, विविध गावचे शेतकरी, बागायतदार, ग्रामस्थ, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. बातमीसाठी श्री. दिलीप वाघमारे, लोणंद. मुख्य संपादक शौकत शेख. घराणे म्हणून गालिंदे परिवाराला ओळखलं जातं. त्याच गालिंदे परिवारामध्ये लोणंद बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक अरुण बापू गालिंदे यांचा 78वा वाढदिवस मोठ्या आनंदामध्ये मार्केट कमिटीमध्ये साजरा करण्यात आला. बापूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाथ मस्कोब असेल, काल भैरवनाथ असेल, यांच्या कृपेनं बापूंनी स्वकष्टातून आपल्या कुटुंबाला आकार देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातूनच बापूंचा मोठा चिरंजीव आज महाबळेश्वरसारख्या शहरामध्ये DYSP म्हणून काम करतोय. दुसरा चिरंजीव व्यवसायामध्ये आहे. लोणंद मार्केट कमिटीच्या विकासामध्ये गालिंदे बापूंचा सिंहाचा वाटा आहे. परवाच एक अशी लोणंदमध्ये घटना घडली की लोणंदमधील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये गरुड बसवण्याचा विषय निघाला. मोठ्या दिलदार मनाने 1,00,000 रुपयाच्या गरुडाचा खर्च स्वतः म्हणजे गरुड बसवणे आणि त्याचा महाप्रसाद म्हणून 1,00,000 रुपये खर्च करण्याचा बापूंनी विडा उचलला. त्यामुळं बापूंना परमेश्वरानं पैशामध्ये तर ठेवलेलंच आहे, पण त्या पैशाचा सदुपयोग करतात. त्यामुळं बापूंना एक वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. लोणंद बाजार समितीच्या विकासात सुद्धा हिरेहिरेने भाग घेतात आणि अनेक ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करतात आणि माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहतात. याच बापूंना मी लोणंद बाजार समितीच्या वतीनं, नामदार मकरंदाबा पाटील जलकल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं, माझ्या स्वर्गीय विनायकराव शेळके चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. ज्येष्ठ संचालक सन्माननीय अरुणरावजी गालिंदे बापू यांचा 78वा वाढदिवस या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. याकरिता उपस्थित असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्राध्यापक सुनीलराव शेळके पाटील, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बंधूंनो, बापूंच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आत्ताच सभापतींना सांगितल्याप्रमाणे गालिंदे कुटुंब हे एक या लोणंदमधील दानशूर कुटुंब म्हणून ओळखले जाते. या कुटुंबामध्येच बापूंचा जन्म झाला. बापूंनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली चुणूक दाखवली. ते पदवीधर आहेत. पदवीनंतर त्यांनी स्वतःच्या व्यवसायामध्ये एक चांगला ठसा उमटवला. लोणंद आणि पंचक्रोशीतील, त्याचप्रमाणे लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजाराकरिता येणारे, दूरदूरून येणारे जे व्यापारी आहेत, कोल्हापूर असतील, कोकण असतील, बेळगाव असतील, या ठिकाणच्या खवय्यांची जिभेचे चोचले बापूंनी पुरेपूर त्यांच्या व्यवसायाच्या काळामध्ये पुरवले. त्यानंतर बापूंनी योग्य वेळी व्यवसायातून निवृत्ती घेऊन समाजकारणामध्ये स्वतःला झोकून दिले. लोणंदच्या सामाजिक जीवनामध्ये बापूंनी अनेक विधायक कामे केली आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ज्या मतदारसंघातून ते व्यापारी मतदारसंघातून ते निवडून येतात, त्या व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा, मार्केट कमिटीच्या माध्यमातून अडीअडचणी सोडवण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करतात. अशा या मार्केट कमिटीच्या ज्येष्ठ संचालक आदरणीय बापूंना मी ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान विचार मंच, लोणंद इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स असोसिएशन यांच्या वतीनं आरोग्यदायी असं दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो, अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.